आपल्या प्रार्थनेसाठी खुलं केलेलं आहे. देवाच्या नावाला गौरव. आणि माझा विश्वास आहे येणाऱ्या दिवसांमध्ये बंधुस्तवन यांच्याबरोबर हैदराबाद मधले बरेचसे मराठी मंडळांमधून बरीचशी लेकरं, बरेचसे देवाचे जे आहेत ते नक्की प्रार्थनेमध्ये सहभागी होतील. येस, प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आणि सीमा हिचे आभार. सीमा सुद्धा इंग्लंड या देशातून प्रार्थना सहभाग होत आहे. मी एक विशेष बाब सांगू इच्छितो, कारण मला वाटतं शनिवारी आपण रविवारी पहाटे 7 वाजताची जी प्रार्थना ठेवली होती ती आपली बहीण सीमा हिने सुद्धा जॉईन केली होती. आणि मला वाटतं तिकडे रात्रीचे 1:30 वाजले. हालेलुया, देवाच्या नावाला गौरव. आणि आमच्या मंडळीमध्ये सुद्धा एक पाळक आहेत जे आता पूर्वी भांडूप येथील मंडळीमध्ये होते. मला वाटतं ते दररोज पहाटे 3-3:30 वाजता उठून प्रार्थना करणारे होते आपल्या पत्नीबरोबर. तर बहुतेक आज अजूनही करतात, सुजाता दिदी सांगत होते. तर खरोखर देवाच्या प्रार्थनेसाठी प्रियांनो सर्व वेळा उत्तम आहेत. आणि जसं बंधू श्रवण म्हणाले, सुवेळी अवेळी प्रत्येक वेळी आपण प्रार्थनेसाठी, देवाच्या वचनासाठी, देवाच्या सेवेसाठी तत्पर राहणं गरजेचं आहे. आणि सेवा देव पुरवतो, नाही का? बलाने पराक्रमाने नव्हे तर देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होते. आपण आपल्या वचनाकडे येऊया. गलतीकरास पत्र याच्या 4थ्या अध्यायाचं आपण मनन आजपासून सुरू करणार आहोत. 3 अध्याय परमेश्वराच्या कृपेने पूर्ण झालेले आहे. आजचा अध्याय फार सुंदर आहे, कारण ते गलतीकरास पत्र अध्याय 4 मध्ये आपण शिकणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही आणि मी देवाचे पुत्र आणि कन्या, देवाचे वतनाचे वारीस कसे होत आहोत. जरी आपल्याला ते अभिवचन मिळाले की आता ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे आपण देवाचे पुत्र कन्या आहोत, ख्रिस्ता बरोबर जे देवाने तुम्हाला मला जे वतन दिलेलं आहे ते वतन उपभोगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर इतकं परमेश्वराने आपल्याला करून ठेवलेलं, इतकं आपलं मोल परमेश्वराने दिलेलं आहे. आता आपण ते वचन भोगण्यासाठी, ते वतन भोगण्यासाठी देवाच्या वतनाचे बरोबरीचे वारीस आहोत. परंतु ते वारीस होण्यासाठी एक प्रक्रियेमधून जाणं गरजेचं आहे. आणि तेच प्रियानो आपण गलतीकरास पत्र अध्याय 4 मध्ये शिकणार आहोत. आपण गलती 3 मध्ये शिकलो, नाही का? नियमशास्त्राद्वारे कोणत्या गोष्टींची प्राप्ती होते, नियमशास्त्राची गरज, महत्व कुठपर्यंत आहे, आणि नियमशास्त्रानंतर प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे कशा रीतीने पूर्णत्व येतं, या सर्व गोष्टी आपण वचनातून शिकलो. आणि एक सुंदर शब्द शिकलो. यापुढे तुम्हाला कधी कोणी मोशेचं नियमशास्त्राविषयी विचारलं की त्या नियमशास्त्राचं महत्व काय, तर एक शब्द जरूर आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवा. फार सुंदर शब्द आहे, बालरक्षक. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास आमच्या जीवनात या सृष्टीमध्ये प्रकट होईपर्यंत ते नियमशास्त्र तुमच्या माझ्या जीवनात किंबहुना संपूर्ण सृष्टीला बालरक्षक असं परमेश्वराने दिलं होतं. ते बालरक्षक अगदी लहान लेकराची रक्षा करणारे पालक असो, गार्डियन असो, जसे त्यांना शाळेपर्यंत घेऊन जातात, ती भूमिका नियमशास्त्राने बजावलेली आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तई शुभवर्तमाने सांगितलेले आहे, मी नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ पूर्ण कराव्याच. ख्रिस्त आल्यानंतर ते पूर्ण झालेलं आहे. हालेलुया. माझा विश्वास आहे प्रियानो, तुम्ही नोट्स काढत आहात, तुम्ही बायबल घेऊन बसत आहात. जरूर बायबल घेऊन बसा, नोट्स काढा प्रियानो, पेन घेऊन बसा, व्हिडिओ चालू करून बसा. व्हिडिओ चालू करून बसले तर तुमचं लक्ष वचनाकडे राहील, इकडे तिकडे जाणार नाही. भोपाळ येथील मंडळीची सुद्धा बायबल स्टडी आपल्या बायबल स्टडीच्या आधीपासून सुरू आहे. आता ती आठवड्यातून एकदा होते, पूर्वी आठवड्यातून 2दा होत होती, कारण एकच देवाच्या सेविका ती प्रार्थना बायबल स्टडी मला वाटतं गेली 5 ते 6 वर्ष घेत आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात आम्हाला एक गृहपाठ दिला होता, इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि यशिया मधला 60वा अध्याय, नाही का? उठ प्रकाश म्हणो, प्रकाश तुझवर आलाय. जवळपास गेले 2 महिने आम्ही त्याच्यावर अभ्यास करत होतो. त्यांनी गृहपाठ दिला होता आणि बऱ्याचशा लोकांनी गृहपाठ केला होता. मी केला नव्हता, मी व्हिडिओ चालू केला नव्हता. मला सुद्धा जाणवलं प्रियानो, आज मी तुम्ही जे व्हिडिओ चालू न करता बसणार आहात त्या प्रकारे त्या गटात मी सुद्धा अजून 7:30 वाजता प्रार्थना होती, माझी पत्नी विदुल व्हिडिओ चालू करून बसलेली. गृहपाठ बहुतेक आम्ही दोघांनी सुद्धा केला नव्हता, म्हणून आम्ही शांत होतो. पण बऱ्याच मंडळीतल्या बऱ्याच जणांनी गृहपाठ केला होता आणि अगदी व्हिडिओ चालू करून देवाचं वचन त्यांनी सुद्धा सांगितलं. देवाच्या नावाला करा प्रियानो, देव आपल्याला सहाय्य करू. परंतु तुम्ही आणि मी ख्रिस्ती जीवने पुढे वाटचाल करण्याचं, जर मी आधी पण बोललो, आजही बोलतो, पुन्हा एकदा बोलतो, 2024 वर्षामध्ये आपली पडताळणी करा. फेब्रुवारी पहा, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत, मी पाहतो, युट्यूब वरती पण पाठवतो, जरूर पहा प्रिय. त्या रेकॉर्डिंग मधून, त्या वचनामधून तुम्ही शिकाल आणि तुम्हाला हे सुद्धा कळेल की 2024, 2023, 2022 वर्षामध्ये मी कुठे होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या वचनामध्ये फार पुढे होता.
देवाने तुम्हाला भरपूरीने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आशीर्वाद दिला आहे. पण आता तुमची पडझड झाली, आता तुम्ही मागे सरलात. काही जण आहेत त्याच पायरीवरती उभे आहेत. आणि म्हणून देवाला हे मागणं, देवाच्या वचनात पुढे जाणं गरजेचं आहे. आणि आजच्या वचनाचा विषय तोच आहे प्रिय. मी विनंती करतो कोणी ते वचन वाचूया. गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय वचन 1 आणि 2 कोणीही वाचा. आता मी म्हणतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो, पण बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन असतो. आमीन. आमीन. पौल म्हणत आहे, आता मी म्हणतो की जोपर्यंत वारीस बाळ आहे, तो वारीस आहे. तुम्ही आणि मी सगळेजण ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. आणि जर देवाचे पुत्र आणि कन्या आहोत तर आपण त्याच्या आधीच्याच वचनामध्ये वाचलं, जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारीस आहात. हालेलुया. स्वर्गाचं राज्य तुमचं आहे, तुमचं प्रतिफळ आहे, सर्व सृष्टी तुमची आहे, कारण तुम्ही वारीस आहात, अभिवचनाची संतती आहे. मी तुमच्याविषयी बोलत आहे सगळेजण. परंतु वचनामध्ये एक त्याच्यामध्ये आपले बंधू सतीश यांनी बरेचदा सांगितलं होतं ना, एक स्टार असतो छोटासा, टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड, अटी नियम व शर्ते लागू. त्याचप्रमाणे इकडे पौल ती कंडिशन सांगत आहे की वारीस मात्र जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो वारीस सर्वांचा धनी असून सुद्धा, किती महत्वाचं वचन आहे प्रियनो, त्या वारसामध्ये आणि गुलामामध्ये काही भेद नाही. जगाला सांगण्यासाठी तो वारीस आहे, जगाला सांगण्यासाठी तो अभिवचनाची संतती आहे, जगाला सांगण्यासाठी तो ख्रिस्ताचा आहे. ख्रिस्ताचा असण्याचे कुठलंही वतन त्याला अजून मिळालंच नाही, कारण अजूनही तो बाळ आहे. आणि जर बाळ आहे तर तो गुलाम आहे. त्याच्यामध्ये आणि गुलामामध्ये काही भेद नाही, पण बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन असतो. आणि आपण अभ्यास केला प्रियनो गलती 3 मध्ये पालकांच्या कारभाऱ्यांच्या म्हणजे ते नियमशास्त्र जे परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलं होतं, ज्या नियमशास्त्राद्वारे जुना करार परमेश्वराने इस्रायलाबरोबर केला होता, ते नियमशास्त्र बालरक्षकासारखे कारणीभूत होते, कार्य करणारे होते. त्याचं सुद्धा महत्व होतं. तुम्हाला मला ख्रिस्तापर्यंत घेऊन जाण्यासाठी दाखवणारा प्रकाश म्हणून, मार्ग म्हणून, दिवा म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा, माझ्या मार्गाकरता प्रकाश आहे. म्हणून तुम्ही आणि मी जे आता नव्या उत्पत्ती, नव्या कराराची संतान आहोत, नव्या करारामध्ये प्रियानो तुमचा आणि माझा परमेश्वराबरोबर नवा करार झालाय का? स्वतःला मनाला विचारा. पण ज्यांचा झालेला आहे ते तुम्ही आणि मी अजूनही जुना करार वाचतो. गेल्याच आठवड्यात तुम्ही आणि मी परमेश्वराने मोशे करवी दिलेल्या 10 आज्ञा पाठ केल्या नाही का? निर्गम 20:1-17 का पाठ केल्या? तुम्ही आणि मी तर आता नव्या कराराची संतती आहोत, अभिवचनाची संतती आहोत. ख्रिस्तामध्ये नवा करार झालेला आहे, पाण्याने आणि आत्म्याने नव्याने जन्म घेतलेला आहे. मग असं असतं आपण जुने करार का वाचतो? कारण ते नियमशास्त्र बालरक्षकाद्वारे तुम्हाला मला आपल्या बाल्यावस्थेमध्ये बापाने ठरवल्या मुदतीप्रमाणे पालकांच्या कारभारांच्या स्वाधीन ठेवणारं रक्षक, आपलं रक्षण करणारं असं ते नियमशास्त्र होतं जेव्हा आपण बाल्यावस्थेत होतो. आता आजचं वचन प्रियानो हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या चाचणीसाठी आहे. तुम्ही आणि मी अजूनही त्या बाल्यावस्थेत आहोत की आपण प्रौढतेपणे जाऊन आता त्या वतन भोगण्यासाठी आपण आता प्रौढ झालेलो आहोत, ज्याला काय म्हणतात एज ऑफ कन्सेंट नाही का? भारतामध्ये प्रौढपणाचं वय काय आहे अधिकृत दृष्ट्या कोण सांगणार? म्हणजे मला कळेल तुम्ही जागेपणा, ज्यांचे व्हिडिओ चालू नाही त्या व्यतिरिक्त पण लोक उत्तर देऊ शकतात, म्हणजे मला कळेल की तुम्ही जागे आहात. आपल्या भारत देशामध्ये प्रौढ होण्याचं वय काय आहे? कुठलं वय मानलं जातं अधिकृत दृष्ट्या, कायदेशीर दृष्ट्या? 18+. हालेलुया. थँक्यू श्रुतिका. 18 वर्ष. म्हणून 18 वर्ष झाल्यानंतर आपण मत देऊ शकतो. आपलं मत प्रियानो किंमत धरतं. कायदेशीर दृष्ट्या आपण सज्ञान होतो, प्रौढ होतो.
विवाहासाठी सुद्धा 18 वर्ष हे वय लावून दिलेले. स्त्रियांसाठी 18, आता पुरुषांसाठी 21. हालेलुया. पण 18 वर्ष झाल्यानंतर पुरुष स्त्री कोणी असो मतदान करू शकतात. ते कायदेशीर दृष्ट्या संज्ञान मानले जातात. ते प्रौढतेचं वय आहे. पण आपण जाणतो प्रियानो, तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये असताना केवळ शरीराने प्रौढत्व येऊन काही फायदा नाही. देवाच्या दृष्टीने जी प्रौढता आहे, जे आपलं वय आहे, जे प्रौढतेपर्यंत जाणं गरजेचं आहे, जेणेकरून आता जे देवाने ख्रिस्तामध्ये अभिवचन दिलेलं आहे, जे वतन दिलेलं आहे, ते वतन उपभोगण्यासाठी आपण ते प्रौढ. आणि जर प्रौढ झालो नाही, आपण जर अजूनही बाळक आहोत, तर वचन फार कठीण आहे. कारण वचन म्हणतं, पौल म्हणतो, तुमच्यामध्ये आणि गुलामामध्ये काही भेद नाही. तुम्ही त्या सर्वांचं धनी आहात, पण तुमच्याकडे काही अधिकार नाही. पिता तुम्हाला काही जबाबदारी सुद्धा देणार नाही, कारण अजूनही तुम्ही बाळकच आहात. तर आज आपण ही लिटमस टेस्ट करून पाहूया. प्रत्येकाने स्वतःची चाचपणी या वचनातून करा की मी देवाच्या राज्यामध्ये 18 वर्षाच्या वरती आहे की देवाच्या राज्यामध्ये 18 वर्षाच्या खाली आहे. हालेलुया. प्रौढ आहे की बाळक आहे, स्वतंत्र आहे की दास आहे. विनंती करतो सर्वप्रथम रोमकरास पत्र याचा 4था अध्याय वचन 13 आणि 14 कोणी वाचा. रोम 4 वचन 13 आणि 14. आणि सगळ्यांनी वाचा प्रियानो, सगळ्यांनी संधी घ्या. हिरे साहेबांसाठी थांबू नका. हालेलुया. रोम 4 13 आणि 14. कारण तू जगाचा वाचा वाचा नानी, आवाज येतोय, वाचा. रोम 4 13 आणि 14. नानींच्या ऑडिओचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आज. मी पुन्हा एकदा वाचतो. हा, मी वाचतो हिरे साहेब. रोम 4 13 आणि 14. कारण तू जगाचा वारीस होशील हे अभिवचन अब्रामाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या द्वारे होते. कारण जे नियमशास्त्राचे आहेत ते जर वारीस होतात, तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले. आपण वारस होण्याची संकल्पना समजून घेणं फार गरजेचं आहे. देवाचं वचन सांगतं की अब्रामाला त्याच्या संततीला तू जगाचा वारीस होशील हे अभिवचन ते नियमशास्त्राच्या द्वारे नाही, तर विश्वासामुळे परमेश्वराने दिलेल्या त्याला प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या द्वारे प्राप्त झालेलं आहे, मिळालेलं आहे. कारण नियमशास्त्राचे जे आहेत ते जर वारीस होतात तर विश्वासाची गरज नाही, विश्वास निरर्थक झाला. म्हणून तुमच्या माझ्या विश्वासाचा म्हणजे ख्रिस्ती जीवनाचा पाया जो आहे तो केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास आहे. हालेलुया. आणि त्या विश्वासाच्या द्वारेच तुम्ही आणि मी देवाचे पुत्र आणि कन्या घडले जातो. इतकं सोपं आहे प्रिय. आता मी जर तुम्हा सगळ्यांना विचारत बसलो की प्रभू येशू ख्रिस्तावरील तुमचा विश्वास काय आहे, तुम्ही सुद्धा जाणता, व्यवस्थित सांगतायत. काही जण वचन सांगतील इब्रिकरास पत्र अध्याय 1, विश्वासा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री आहे. आमेन. पण ते देवाचं वचन आहे. पण तो विश्वास, ख्रिस्तावरील विश्वास वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी काय आहे? तुम्ही का प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास धरलेला आहे? तो विश्वास तुमचा काय? कारण अब्रामाचं विचारलं तर वचनामध्ये आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. अब्रामाचा प्रभू येशू ख्रिस्ताला न पाहता, त्याचं नाव सुद्धा न ऐकता प्रभू येशू ख्रिस्तावरील देवावरील विश्वास कसा होता? की परमेश्वराने त्याला जे अभिवचन दिलं त्या अभिवचनावर त्याने विश्वास ठेवला. सारेच्या गर्भाशयाचं निर्जीवपण, आपल्या शरीराचं मृतकपण त्याने लक्षात घेतलं, त्याला जाणलं, तो कळालं की परमेश्वराच्या कृपेने आता आपल्याला माझं शारीरिक दृष्ट्या हे वय आलेलं आहे की माझं शरीर निर्जीव झालेलं आहे, मला आता अपत्य होणं अशक्य आहे. परंतु परमेश्वर जर बोलला आहे तर ते होणार आहे.
आणि जर परमेश्वर म्हणालाय या संततीचं तुझी संतती वाळूच्या कणा इतकी होईल, तर परमेश्वर म्हणतो की त्या अभिवचनाच्या संततीला मोरिया डोंगरावर जाऊन त्याचं अर्पण कर, तर मी अर्पण पण करेल, कारण मी जर त्या संततीला अर्पण जरी केलं तरी परमेश्वर माझी संतती वाळूची इतकी करेल. हा विश्वास आहे, तो अब्रामाचा विश्वास. संडेला पण मला वाटतं रविवारी आपल्यातले बरेच जण बोलले की अब्रामाने विश्वास धरला आणि तो विश्वास परमेश्वराने त्याच्यासाठी नीतिमत्व धरलं. ही देवाची कृपा आहे. समजून घ्या, माझा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे म्हणून आपण देवाच्या राज्यात नाही जात. तो विश्वास आपल्या जीवनामध्ये सजीव सक्रिय असा व्यक्त होणं, प्रकट होणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्या विश्वासामुळे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या द्वारे हे अभिवचन तुम्हाला आणि मला आता अब्रामामध्ये मिळतं. आणि ते अभिवचन मिळाल्यानंतर सुद्धा वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत हे अभिवचन प्राप्त होऊन सुद्धा त्याच्यामध्ये आणि गुलामामध्ये काही भेद नाही. तो जर बाळ आहे, प्रौढतेपर्यंत पोहोचलाच नाही, तुम्ही आणि मी सुद्धा विश्वासामध्ये आज आपण ही आपली चाचपणी करूया की आपण बाळ आहोत की प्रौढतेपर्यंत पोचलेलो आहोत, विश्वासामध्ये वाढलेलो आहोत. रोमकरास पत्राचं पुढचंच पुस्तक आहे, पहिले करिंथ याचा 3रा अध्याय, पहिली 5 वचनं कोणीतरी वाचा. करिंथकरास पहिले पत्र अध्याय 3 वचन 1 ते 5. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे ते तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर ते मला बोलावे लागले. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण तो वेळ तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये व कला आहे, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की आहात की नाही, व मानवी रीतीने चालता की नाही. वचन 5 पर्यंत स्तवन. व्हिडिओ पण चालू कर, छान दिसतो व्हिडिओ मध्ये. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपुलोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवाचे आहात की नाही. अपुलोस कोण आणि पौल कोण, ज्याच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहे, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे. आमेन. पौल म्हणतो बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही. कारण जसं दैहिकांबरोबर, दैहिक म्हणजे कोण, म्हणजे ख्रिस्तामधील जी बाळासारखे आहेत, अजूनही प्रौढ झाले नाहीयेत. जसं आता आपण वचनामध्ये काय वाचलेलं आहे की वारीस असून जो बाळ आहे ज्याला जड अन्न देऊ शकत नाही, पौल म्हणतो तसं मला बोलावं लागतं. मी तुम्हाला दूध पाजलं, जड अन्न दिलं नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती. 2020 साली नाही, 2021 नाही, 22 नाही, 23 नाही, 24 नाही, अजूनही नाही. आणि ते सिम्पटम, ते बाळ असण्याचं कारण सुद्धा पौलाने देवाच्या वचनातून स्पष्ट केले. तुम्ही बाळ का आहात, कारण तुम्ही अजूनही देह स्वभावाप्रमाणे चालणार, तुम्ही अजूनही दैहिक आहे. आणि ते पुढे पौलाने देवाच्या वचनातून स्पष्ट केलंय काय, ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा आहे, कलह आहे, भांडणं आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात, मानवी रीतीने चालता. हे वचन स्पष्ट आहे प्रियानो, इतक्या स्पष्टतेने दुसरं वचन आपल्याला सापडणार नाही. जर तुम्ही आणि मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो असे म्हणून सुद्धा जर आपल्या जीवनात कलह आहे, आपल्या जीवनात हेवा आहे, आपल्या जीवनात भांडणं आहेत, देहाची सर्व कर्म मध्ये जार कर्म असो, अशुद्धता असो, लोभ असो, पूर्ण यादी आहे नाही का गलती 5:20-22 मध्ये, 19 आणि 20 मध्ये. अशुद्धता आहे, खोटेपणा आहे, लबाडी आहे, शिवीगाळ आहे, व्यभिचार आहे. तर वचन स्पष्ट सांगतं तुम्ही अजूनही दैहिक आहात, मानवी रीतीने चालता की नाही. आणि अगदी स्पष्ट उदाहरण पौलाने त्या मंडळीला दिलं. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, मी अपोलोसाचा आहे, मी मेथडिस्ट आहे, मी नॅझरीन आहे, मी कोल्हापूरचा आहे, मी अहमदनगरचा ख्रिस्ती आहे, मी त्या CNI चर्च ऑफ नॉर्थ इंडिया सारखा नाही, साऊथ इंडिया सारखा नाही, ईस्ट इंडिया सारखा नाही, वेस्ट इंडिया सारखा नाही, मी ह्याला मानत नाही, मी त्याला मानत नाही, मी इकडचं खात नाही, मी तिकडे जात नाही,
असे तुम्ही जर ख्रिस्ताचे अवयव केलेले आहात तर तुम्ही अजूनही दैहिक आहात, तुम्ही अजूनही बाळ आहात. आणि जर अजूनही तुम्ही बाळ आहात तर तुमच्यामध्ये आणि गुलामामध्ये भेद नाही. हालेलुया. कठीण वचन आहे. आणि यासाठी एक फार सुंदर उदाहरण आहे की अब्रामाला परमेश्वराने एक संतती अभिवचनाद्वारे दिली, पण अब्राम सुद्धा तुमच्या माझ्याप्रमाणे अपूर्ण होता, प्रिय दैहिक होता. त्याने आणि सारेने एक संतती, आपली बहीण सीमाईने रविवारी सांगितलं नाही का, अब्रामाच्या शरीरामध्ये जोपर्यंत संतती होण्याचं बळ होतं तोपर्यंत त्यांनी शरीराने देहाने सुद्धा प्रयत्न केला आणि एक देहाने संतती झाली, पण त्याला दासी पुत्र असं संबोधलेलं आहे. कोणीतरी मला सांगेल का अब्रामाला दासी पुत्र जो झाला त्याचं नाव काय? सगळे जागे आहेत ना? इस्माईल. हालेलुया, इश्माईल. आणि त्यानंतर अब्रामाला अभिवचनाची संतती झालं, त्याचं नाव काय? सवन तू सांगू नको. इसहाक. थँक्यू सविता सिस्टर. आता पुढचा प्रश्न, इश्माईल आणि इसहाकानंतर सुद्धा अब्रामाला लेकरं दिली का देवाने? हो. सवन सांगू नको, शांत राहा थोडं. हो दिली. येस, दिली. मग या सगळ्या कटुरेपासून ती संतती झाली. कटुरा नाव होतं अब्रामाच्या उपपत्नीचं. हागार आणि सारा आणि हागार नंतर अब्रामाने एक पत्नी केली कटुरा, तिच्यापासून तुला सुद्धा अब्रामाला संतती झाली. पण या सर्व संततीमध्ये अब्रामाची जी अभिवचनाची संतती होती, जे वारिस होता, तो केवळ एकच इश्माईल होता, सॉरी इसहाक होता. हालेलुया. आपण ते वचन वाचूया. सर्वप्रथम आपण उत्पत्ती याचा 21वा अध्याय वचन 10 वाचूया. उत्पत्ती 21 वचन 10 कोणीतरी वाच. उत्पत्ती 21 वचन 10 सापडलं? तेव्हा ती अब्रामाला म्हणाली, या दासीला व हिच्या मुलाला घालून द्या. माझा मुलगा इसाक यांच्याबरोबर या दासीचा मुलगा वाढत नसावा. आमेन. वचन 12 पर्यंत वाचतो. अब्रामाला आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव अब्रामाला म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालवणार. आमेन. आमेन. जेव्हा वचनामध्ये लिहिलेलं आहे की सारा अब्रामाला म्हणाली की या दासीला हागारेला आणि हिच्या मुलाला इश्माईलला घालवून द्या, कारण माझा मुलगा इसहाक याबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा. आणि परमेश्वराने अब्रामाला म्हटले की या मुलाविषयी, या दासीविषयी वाईट वाटून घेऊ नको, पण लक्षात घे हा दासी पुत्र आहे, त्याला अभिवचनाच्या संतती बरोबर काही वारस मिळणार नाही. परमेश्वराने सांगितलं तुझ्या वंशाचं नाव केवळ आणि केवळ इसहाकच चालवणार. हालेलुया. हा फरक आहे. इश्माईल मध्ये सुद्धा अब्रामाचं बीज होता. परमेश्वराने इश्माईलापासून सुद्धा भरपूर मोठं राष्ट्र निर्माण केलं, जे राष्ट्र आज पर्यंत सर्व राष्ट्रांमध्ये, सर्व राज्यांमध्ये, सर्व शहरांमध्ये, सर्व गावामध्ये. हालेलुया. परमेश्वराने सांगितलं होतं त्या इश्माईल पासून मी मोठं राष्ट्र निर्माण करेन. तो जिकडे जिकडे राहील सर्वांचा हात त्याचवर चालेल आणि तरी सुद्धा तो त्याचमध्ये राहील. तो आपल्या सर्व भावांविरोधात युद्ध करेल, तरी सुद्धा तो भूतलावर नष्ट होणार. कोणी जाणतं का त्या राष्ट्राचं नाव? इश्माईल पासून निर्माण झालेल्या राष्ट्राचं नाव काय? बायबल क्विज. दासी पुत्र. काय नाव ते? इराक. इराक. थोडं अजून मोठं जा हिरे साहेब. बरोबर आहे उत्तर तुमचं. थोडं अजून मोठं. इराक पेक्षा मोठं काय? इराण. इराण. अजून मोठं. अजून मोठं. इस्माईल पासून कोणतं मोठं राष्ट्र निर्माण झालं? इराक. पाकिस्तान. ज्याला इंग्रजी भाषेमध्ये नेशन ऑफ इस्लाम म्हटलं जातं. इस्लाम. पाकिस्तान. जेवढे मुसलमान लोक आहेत ते सर्व इस्माईल पासून ते राष्ट्र निर्माण झाले. कुठे आहेत मुसलमान लोक? सर्व देशांमध्ये आहेत की नाही प्रिय? सर्व राष्ट्रांमध्ये, सर्व राज्यांमध्ये, सर्व नगरांमध्ये, सर्व गावात आहेत की नाही? कारण परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की होय ते तुझं बीज आहे, पण ती अभिवचनाची संतती आहे. लक्षात घ्या, इस्माईल थोरला होता.
पण तो दासीपासून निर्माण झालेला होता म्हणून त्याला अभिवचन मिळालं नाही, त्याला वारस म्हणून गणण्यात आलं नाही. अजून एक संदर्भ वाचूया. उत्पत्ती याचा 25वा अध्याय, थोडं पुढे वचन 5 आणि 6 कोणीतरी वाच. उत्पत्ती 25, 5 आणि 6. अब्रामाने आपले सर्वस्व इसहाकास दिले आणि अब्रामाच्या उपपत्नी होत्या त्यांच्या पुत्रांस त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला पुत्र इसहाक याचपासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले. आमेन. थोडं आधी वाचाल कळेल की अब्रामाने दुसरी बायको केली, तिचं नाव कटुरा, तिच्यापासून त्याला जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इशबाक, शुअ, किती लेकरं झाली? 3, 3, 6. हालेलुया. इसहाकानंतर झालेली ही लेकरं आहेत प्रिय. त्याच्यापासून पण मोठी मोठी राष्ट्र निर्माण झाली. पण वचन लिहिलेलं आहे की अब्रामाने आपलं सर्वस्व केवळ आणि केवळ इसहाकाला दिलं. अब्रामाने त्याच्या हयातीतच या बाकीच्या सगळ्या लेकरांना, जसं हागाऱ्याच्या मुलाला हाकलून लावलं त्याप्रमाणे या सर्वांना इसहाकापासून वेगळं करून पूर्व देशी लावून दिलं. कोणालाही वचन दत्त भूमीमध्ये अब्रामाने राहू दिलं नाही, कारण ते दासी वचन अभिवचनाची संतती केवळ आणि केवळ इसहाक होता, म्हणून त्यालाच तो वारसा हक्क मिळाला. हालेलुया. आता मी तुमच्या माझ्याकडे येतो. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय वचन 15 ते 18 कोणीतरी वाचा. अच्छा, त्याआधी गलती 4, 22 ते 27 कोणीतरी वाचा. गलती 4, 22 ते 27. कारण आपण जो शास्त्रात अध्याय असे लिहिले आहे की अब्रामाला 2 मुलगे होते, एक दासीपासून झालेला आणि एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. तरी दासीपासून झालेला निळ्या स्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. ज्या गोष्टी दृष्टांतरूप आहेत त्या स्त्रिया म्हणजे 2 करार होत. एक तर सिनाय पर्वतावरून केलेला तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार आहे. हागार ही अरबस्थानातील सिनाय पर्वत होय आणि ती हल्लीच्या यरुशलेमच्या जोडीची आहे. ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे. वर आलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. आमेन. शास्त्रात बस बस तोन बस बस. वचन स्पष्ट सांगत आहे प्रियांनो की शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की अब्रामाला 2 मुलगे झाले. आपण आता अभ्यास केला नाही का? दासीपासून म्हणजे हागारेपासून झालेला इश्माईल तो देह स्वभावानुसार जन्मला, तो दास आहे. आणि ह्या गोष्टी तुमच्या माझ्यासाठी दृष्टांत रूप आहेत. कारण एक तर सिनाय पर्वतावरून केलेला जो करार, नियमशास्त्र ज्याच्याद्वारे मिळालं त्या सिनाय पर्वतावरती जो करार केलेला आहे, वचन लिहिलेले या स्त्रिया म्हणजे 2 करार. तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार आहे. हालेलुया. ती अरबस्थानातील सिनाय पर्वत दर्शवते आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे. ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे. हालेलुया. जे नियमशास्त्राधीन आहे, जे स्वतःला अभिवचनाची संतती म्हणवतात पण अजून बाळक आहे, ते अभिवचनाची संतती असून सुद्धा जर बाल्यावस्थेत आहे तर ते अजूनही दास आहेत. हागाराच्या मुलांच्या जोडीने, इश्माईलच्या जोडीने तुम्ही आपण आपल्यातले बरेच लोक मुसलमानांना फार चुकीचे शब्द वापरतात. काही मोमेडियन म्हणतात, काही मोहम्मदियन म्हणतात, काही काहीतरी वेगळे वेगळे शब्द म्हणतात. हालेलुया. पण मी तुम्हाला त्याचं मूळ रूप सांगितलं प्रिय. ते दासीचे पुत्र आहे, हागारेची संतती आहे. त्यांच्याकडे सुद्धा जे त्यांचा धर्मग्रंथ दिलाय त्याच्यामध्ये प्रियानो बराचशा जुना करार आहे. त्यांच्या धर्मग्रंथामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ते एक देवाचं संदेष्टा म्हणून ओळखतात. अंधारात आहे, दुष्टाने त्यांना भुलवलंय. का भुलवलं? हे काय तुमच्या माझ्यापेक्षा जास्त पातकी आहे का? तुम्ही आणि मी त्यांच्यापेक्षा जास्त धार्मिक आहोत की ते अंधारात आहेत आणि तुम्हाला आणि मला देवाचं वचन स्पष्ट मिळालं? फरक एवढाच आहे प्रिय की ते अजूनही हागारेची लेकरं म्हणून ते दासी पुत्र आहेत, दास्यत्वात आहे. आणि तुम्ही आणि मी जे ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे अभिवचनाची संतती आहोत, ते अजूनही जर बाळकासारखी आहोत, बाल्यावस्थेत आहोत, देह स्वभावाप्रमाणे चालणारे आहोत, तर तुम्हाला मला सुद्धा अजूनही हागारेच्या लेकरांप्रमाणे दास्यत्वामध्येच राहिलेलो आहोत, अडकलेलो आहोत, कोंडलेलो आहोत. वचन स्पष्ट आहे.
पण जर आपण ख्रिस्तामध्ये प्रौढत्वापर्यंत गेलेलो आहोत, नियमशास्त्रामध्ये नाही, तर आता आपण वचनामध्ये काय दिलंय, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. हालेलुया. आता आपण ख्रिस्तामध्ये जर प्रौढ झालेलो आहोत, तर आता अभिवचनाचे जे वारीस आहोत, ती वतन घेण्यासाठी आता आपण पात्र आहोत. पण मी जसं मगाशी म्हणालो, आपल्यातले अजूनही पौलाने अगदी करिंथकरास पत्रामध्ये स्पष्ट केलं नाही का, ज्या अर्थी तुम्ही दैहिका, तुमच्यामध्ये हेवा आहे, कलह आहे, देह स्वभावाप्रमाणे चालता, खोटेपणा आहे, लबाडी आहे, व्यभिचार आहे, शिवीगाळ आहे, जार कर्म आहे. तुम्ही म्हणता मी पौलाचा, मी अपुलोसाचा, तुम्ही ख्रिस्ताचे वेगवेगळे भाग करून ठेवलेले आहेत. त्या अर्थी तुम्ही बाळक आहात. आणि जर बाळक आहात तर दासीपुत्राच्या जोडीने तुम्ही सुद्धा अजूनही दासच आहात. वचनामध्ये लिहिलंय नाही का, त्याच्यामध्ये जर तो बाळ आहे तर तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नाही. हेच प्रभूने यहुद्यांना सुद्धा सांगितलं. आपण ते वचन वाचूया. मी विनंती करतो, प्रथम रोम 8 वचन 15 ते 18 कोणतरी. रोमकरास पत्र 8 अध्याय वचन 15 ते 18. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला. तर ज्याच्या योगी आपण अप्पा बाप्पा अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा सुद्धा आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाची वारस, ख्रिस्ताबरोबर शक्तीची वारस आहे. आपल्याला त्याच्याबरोबर तो प्राप्त व्हावा, म्हणजे त्याच्याबरोबर आमेन. आता इकडे प्रियांनो हा फरक आहे. तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये बाळक आहोत की प्रौढ आहोत हे आपण पहिले करिंथमधील वचनामधून शिकलो. परंतु यामध्ये एक स्पष्ट असं म्हणू शकतो रेष आखून दिलेली आहे की ती रेष जर तुम्ही आणि मी पार केलेली आहे तर आपण ख्रिस्तामध्ये प्रौढ झालेलो. वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. इंग्रजी भाषेमध्ये म्हटलंय दे आर सन्स ऑफ लिव्हिंग गॉड. ते आता त्या प्रौढतेपर्यंत पोहोचलेले आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बाप्पा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा मिळालाय. दत्तकपणाचं वारसापत्र प्रियांनो कधी पण पहा. ते वारसापत्र तेव्हाच अंमलात येतं जेव्हा त्या वारसासाठी जे पत्र बनवलेलं आहे त्या वारसापत्रामध्ये ज्याच्यासाठी तो वारस दिलेला आहे तो त्या प्रौढतेच्या वयात पोचलेला आहे. तोपर्यंत ते वारसापत्र चालवण्यासाठी कुठल्या तरी एका पाल्याची गरज लागते, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये आपण गार्डियन म्हणतो नाही का, एक पालक लागतो सांभाळणार. आणि मग जेव्हा तो वारस 18 वर्षाचा होतो तेव्हा पूर्ण संपत्ती, पूर्ण वारस जे त्याच्या आधी वडिलांनी, त्याच्या म्हणू शकतो पूर्वजांनी ठेवलेले, तर सर्व काही त्याचं. हालेलुया. 18 वर्षाचा होईपर्यंत ते सर्व काही त्याचं असून सुद्धा त्याला त्याच्यावरती अधिकार दर्शवता येत नाही. त्याच्यावरती एक सांभाळणारा ठेवलेला असतो ज्याला गार्डियन म्हणतो. तो सांभाळणारं प्रियांनो तुमच्या माझ्यासाठी नियमशास्त्र. पण तुम्ही आणि मी जर आता ख्रिस्तामध्ये प्रौढतेपर्यंत गेलेलो आहोत त्याची चाचणी हे आहे की तो देवाचा आत्मा जर तुम्हाला मला मिळालेला आहे तर आता आत्म्याबरोबर तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. आणि जर देवाची मुले तर वारसी आहोत. आणि जर देवाचे वारीस तर ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस. आणि याचं पुढे अजून एक सुंदर म्हणू शकतो चाचणी दिलेली वचनामध्ये की आपल्याला त्याच्याबरोबरचे गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तर. तुम्ही आणि मी ख्रिस्ताबरोबर दुःख भोगतोय का? स्वतःची चाचपणी करा. स्वतःच्या चुकांसाठी नाही, ख्रिस्तासाठी तुमच्या जीवनात संकट आहे, ख्रिस्तासाठी तुमच्या जीवनात दुःख आहेत का, ख्रिस्तासाठी तुमच्या जीवनात परीक्षा आहेत का, आल्यात का परीक्षा? आमच्या प्रार्थनेमध्ये आज पालखीबाईंनी एक फार सुंदर साक्ष. माझ्या अंगावरती काटा आला. हो येतात. मी तुम्हाला ती साक्ष सांगतो. एक पाळक आहेत मध्य प्रदेश मधले, तुमच्या माझ्यासारखेच होते, देवाच्या वचनात वाढत होते हळूहळू. आणि देवाने त्यांना प्रकट केलं. ते देवाकडे मागत होते, देवा पवित्र आत्म्याचं काहीतरी दान दे, दान दे. देवाकडे सतत मागत होते. पवित्र आत्मा परमेश्वराने त्यांना दिला. तरुण पाळक होते, फार वयाने कमी होते.
देवाने त्यांना हे दान दिलं, परमेश्वराने त्यांना हे दर्शवलं की मी तुला भाषा बोलण्याचं दान देत नाही, मी तुला संदेश बोलण्याचं दान देण्याचं दान देत नाहीये, मी तुला बरं करण्याचं दान देत नाही, मी तुला दुरात्मे काढण्याचं दान, भूते पळवून लावण्याचं दान देतो. आणि ते पाळकसाहेब प्रियानो भित्रे होते. त्यांनी देवाला विनंती केली की देवा मला हे दान देऊ नको, मला दुसरं कुठलं तरी दान दे. मला दुरात्म्यांची फार भीती वाटते. पण परमेश्वराने त्यांना दाखवलं की एक गाव होतं, त्या गावातल्या मंडळीमध्ये परमेश्वराने सांगितलं की या मंडळीत जा, इकडे एका व्यक्तीला एक दुरात्मा लागला आणि तो दुरात्मा तुला काढायचा. बाळासाहेबांची जायची अजिबात इच्छा नव्हती. त्यांनी देवाला विनंती केली, पण देवाला भिणारे व्यक्ती होते, देवाची आज्ञा पाळणारे होते. हालेलुया. ख्रिस्ती जीवनाची पहिली पायरी आज्ञा पालन. ते त्या चर्चमध्ये गेले, प्रेज अँड वर्शिप सुरू झाली, देवाची आराधना सुरू झाली. बाळकसाहेब देवाच्या नावाला गौरव देत होते आणि देवाच्या सेविकेने सांगितलं की आराधना चालू असताना ते प्रार्थना करत होते आणि प्रार्थना करताना त्यांनी डोळे बंद केले होते, पण एक डोळा खुला ठेवला होता थोडासा. ते मंडळीचं निरीक्षण करत होते, पाहत होते की कोणाला देवाने जर मला सांगितलंय कोणाला दुरात्मा आहे तर कोणाला दुरात्मा लागला. पण त्यांना कळत नव्हतं, कारण सर्व मंडळी देवाचं गौरव करत होते. असा कुठलाही व्यक्ती नव्हता जो देवाचं गौरव आपल्या तोंडातून देवाचं नाव काढत नव्हता, आराधना करत नव्हता. मग लक्ष गेलं की एक वयाने थोडी कमी मुलगी होती, 16-17 वर्षाची मुलगी होती. ती देवाचं गौरव, देवाची आराधना या सगळ्यांपेक्षा जास्त मोठ्या आवाजात, ज्याला टिपेचा आवाज म्हणतो ना, टिपेच्या आवाजात करत होती. एकदम जोरात आवाजात, एकदम मोठ्या आवाजात करत होती. आणि त्यांनी हळूवार तिच्याकडे थोडस लक्ष लावलं, तर त्यांना तिचं कळालं की ती जरी देवाची आराधना करत होती तरी तिची जी आविर्भाव होते, जी देवाची आराधना होते, ते देवाच्या गौरवासाठी नव्हतं, पण इतरांनी तिच्याकडे लक्ष द्यावं, तिच्याकडे त्यांचं लक्ष आकर्षिलं जावं, अशा प्रकारची आराधना ती करत होती. पाहिलंय का तुमच्या चर्चमध्ये? थोडस पुढे जाऊन बोलतो, आरशामध्ये पाहिलंय का? तुम्ही देवासाठी पहा, जरूर पहा. तुम्ही जेव्हा गीत गाताना आरशात पहा, उभे राहा. तुम्ही देवासाठी गौरवासाठी गीत गाता की स्वतःसाठी गाता? देवाचा सेवक पाहतो, देवाचा आत्मा न्याहाळून पाहतो प्रिय. आणि त्या क्षणी देवाच्या आत्म्याने त्या सेवकाला प्रकट केलं की ह्या मुलीमध्ये दुरात्मा आहे. आणि बाळकसाहेब कुणाला काही बोलले नाही, ते केवळ त्या मुलीसाठी प्रार्थना करू लागले. आणि जसे बाळकसाहेब त्या मुलीसाठी प्रार्थना करू लागले, तशी ती मुलगी देवाची आराधना सोडून काहीतरी पुटपुटू लागली, काहीतरी बोलू लागली. आणि काय बोलू लागली माहितीये का? त्या चर्चमध्ये जमलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन लागले. जसं आपल्या प्रार्थनेमध्ये मला समोर हिरे साहेब दिसत आहे, सीमा दिसत आहे, नानी दिसत आहे. तो दुरात्मा म्हणू लागला त्या मुलीद्वारे की मी हिरे साहेबांचं रक्त प्राशन करण्यासाठी या चर्चमध्ये आलेलो, मी नीला समुद्रे यांचं रक्त प्राशन करण्यासाठी या चर्चमध्ये आलो, मी सीमा समुद्रे यांचं रक्त प्राशन करण्यासाठी या चर्चमध्ये आलो. देवाचे सेवक म्हणाले, हा गुण होता देवाच्या सेवकामध्ये, म्हणून देवाच्या सेवकाला परमेश्वराने तो आत्मा, ते दान दिलं होतं. देवाचा सेवक म्हणाला, यांचं रक्त कशाला प्राशन करते, मी आलेलो, माझं रक्त प्राशन कर. जर नाश करायचं तर माझा कर, असे बाळकसाहेब त्या दुरात्म्याने. प्रार्थनेमध्येच सगळ्या गोष्टी आत्म्याच्या पातळीवर चालू आहे. तो दुरात्मा बाळकसाहेबांना आत्म्याद्वारेच म्हणाला की माझ्या चर्चमध्ये आज आल्यापासून पहिली नजर तुझ्यावरतीच होती, मला तुझंच रक्त प्राशन करायचं होतं, परंतु तुझ्या रक्तामध्ये काहीतरी मिसळलेलं आहे. आणि ते रक्त वधस्तंभावर खेळलेला एका व्यक्तीचं, ज्याचं नाव सुद्धा मला घेता येत नाही, त्याला मी घाबरतो, आणि म्हणून मला तुझं रक्त प्राशन कर. हालेलुया. हे आत्म्याने चाललं आहे, हे आत्म्याने चालण्याचं प्रौढत्व आहे. आज आहे का प्रिय तुमच्या माझ्यामध्ये त्या आत्म्याने चालण्याचं प्रौढत्व? काय आपण या प्रौढत्वापर्यंत पोहोचलेलो आहोत की अजूनही त्या जुन्या बाळकांच्या देह स्वभावाप्रमाणेच? आपण अजून 1-2 वचनं वाचून थांबूया, मी विनंती करतो. योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय, वचन 31 ते 37 कोणीतरी. योहान 8:31 ते 37. ज्या यहूद्यांनी त्याचा विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला,
तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ते त्याला म्हणाले, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही अब्रामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता. आमेन. सीमा 31 वचन पुन्हा वाच. कोणते यहुदी आहेत ते? योहान ज्या 8:31. त्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, येस तुम्ही येस, माझ्या थांब सीमा. कोणते यहुदी? अजून कोणीतरी सांगा, माईक अँड म्यूट करू. ज्या यहुद्यावर विश्वास करण्यात येईल. ज्या यहुद्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्यांना तो बोलत आहे. तुम्ही आणि आपण एकमेकांना स्वतःला समजतो नाही का, आम्ही विश्वास ठेवणार आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे. वी बिलीव इन लॉर्ड जीसस क्राइस्ट. हम यीशु मसीह में विश्वास करने वाले लोक आहे. आणि अशा लोकांना तुम्हाला मला प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य व्हाल. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. तुम्ही अजूनही बंधनात आहात. होय, तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय. होय, तुम्ही, मी ते बऱ्याच गोष्टी लिहून ठेवलाय. होय, तुम्ही ख्रिस्ती आहात. होय, तुम्ही चर्चला जातात. होय, तुम्ही दृढीकरण घेतलेलं आहे. होय, तुम्ही दशांश देता. एक रहस्य तुम्हाला प्रकट करतो प्रिय. होय, तुम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहात. वाटीने घेतलाय, बुडून घेतलाय, शिंपडून घेतलाय, उड्या मारून घेतलाय, पोहून घेतलाय. तुम्ही जाणता कसा घेतलाय. सर्व काही करून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त अशा सर्वांना म्हणत आहे, तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. कारण स्टील यू आर इन बॉन्डेज. तुम्ही अजूनही बाळक आहात. प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात आहात, म्हणून तुमची अजून मुक्तता झालेली नाही. आणि मग ते विश्वास ठेवणारे यहुदी प्रभूला म्हणाले, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत, आम्ही कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसं म्हणता? आपण पण म्हणतो नाही का, आम्ही 6 पिढ्याचे ख्रिस्ती आहे. आमचे आई वडील ख्रिस्ती, आमचे आजी आजोबा ख्रिस्ती, आमचे काका ख्रिस्ती, मावशी ख्रिस्ती, आत्तू ख्रिस्ती, सगळे ख्रिस्ती. आमच्या शहरामध्ये सगळ्यात मोठ्या चर्चमध्ये जाणारे आम्ही व्यक्ती आहोत. प्रभू, तू आम्हाला कसं म्हणतो की आम्ही बंधनात आहोत? कसं आम्ही बाळक आहोत? आम्ही बाप्तिस्मा घेतलाय, बुडून घेतलेल्यानी पण लक्ष देऊन ऐका. प्रभूचं वचन सांगतं, प्रभूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करीतो तो पापाचा दास आहे. आणि दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा राहतो. वचनामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरे बंधमुक्त व्हाल. कसे होणार? वचन सोपं आहे. रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये आपण वाचलं. मी विनंती करतो ते वचन वाचूया आणि आपण थांबूया. रोम 8:9 कोणीतरी वाच. रोम 8:9. नानी, तुमचा आवाज येत नाही. कोणीतरी वाचा प्रियानो. रोम 8:9. नानीचा वचन मोबाईल किती? रोम 8:9 कोणीतरी वाचा. परंतु जर देवाचा आत्मा तुम्हामध्ये वास करीतो तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. आमेन. वचन स्पष्ट आहे प्रियानो. आज जा, स्वतःची चाचणी करा, गुडघ्यावर बसा, देवाला विचारा, देवाकडे मागा, रडा, वस्त्र नाही अंतःकरण फाडा. कोणाला दाखवू नका, देवाला दाखवा, देवाशी बोला. मी वचन सांगितलं, काही कळलं नाही तर चांगली गोष्ट आहे. बंधू सतीश, सुजाता दिदींना विचारा, तुमच्या मंडळीच्या पालकांना विचारा. पण देवाच्या वचनाच्या बाहेर कुठल्या पुस्तकामध्ये कुठल्या व्यक्तीकडे स्वतःच्या मनाप्रमाणे ते वचन वळवायला जाऊ नका प्रिय. वचनाचा विपर्यास करू नका. वचन स्पष्ट आहे, ते सजीव आहे, सतेज आहे.
वचन स्पष्ट आलेलं आहे. काय सांगतं वचन? तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. देवाचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करत असेल तरच. इतकंच नाही, पुढे सांगितलेलं हे वचन फार महत्वाचं आहे. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही, तो अजूनही बंधनात आहे, पापाच्या दास्यत्वात आहे, देहाधीन आहे आणि अजूनही बाळक आहे. म्हणून त्याची गणना अजूनही दासी पुत्राबरोबर, इश्मालाच्या संतती बरोबर आहे. अजूनही तो पापाच्या दास्यत्वात कोंडलेला आहे. तो म्हणतो मी ख्रिस्ती आहे. तो आपल्या अंतकरणाची समजूत घालायचा प्रयत्न करतो. मी पौलाचा, मी अपुल्लोसाचा, मी या डिनॉमिनेशनचा, त्या अबोमिनेशनचा, या चर्चचा, त्या मंडळीचा. प्रभूच्या नावाने प्रभूजी तुझ्या नावाने भूते काढली, संदेश दिले, मोठे चमत्कार केले. पण जर ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला नाही तर तो बाळक आहे. आणि जर बाळक आहे तर अजूनही तो त्याची गणती दासाबरोबर, दासी पुत्रा बरोबरच होत आहे. आणि तुमच्या माझ्यासाठी स्पष्ट वचन येत आहे. आज आपण आपली चाचपणी करूया, स्वतःची पारख करूया. मी सर्वांना विनंती करतो, आपण देवाच्या कृपेने, हा देवाच्या आत्म्याचीच कृपा आहे की आपण हा रविवारी सकाळी उठून प्रार्थना करण्याचा उपक्रम सुरू केलाय. सगळे सहभागी, पुढच्या रविवारी पण करणार. पण त्यासाठी थांबू नका तो रविवारी. आजच गुडघ्यावर जा. उद्या पहाटे उठून पहिल्याने मोबाईल शोधू नका, गुडघ्यावर या, प्रार्थना करा, देवाला विनंती करा, देवा तुझा पवित्र आत्मा मला दे. आपण इकडे थांबूया. बंधू सतीश, सुजाता दिदी यांना काय बोलायचं असेल तर इथून पुढची वेळ त्यांची. सतीश, सुजाता दिदी. हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद असो. सुंदर आणि प्रकट वचन तुम्हा माझ्याकडे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने येत आहे. आज आपण फार महत्वाचं, जसं आपले बंधू म्हणाले, की आपण प्रौढ आहोत की बालक आहोत, आपण स्वतंत्र आहोत की दासीपुत्र आहोत, याची चाचणी करण्यासाठी जे वचनाचे संदर्भ दिले त्यामध्ये सर्वात पहिलं लक्षात ठेवा की जर मला प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व मिळालेलं आहे तर मी स्वतंत्र आहे. दुसरं म्हणजे जर मी दैहिक नाही, देवाच्या आत्म्याने चालवत आहे, आणि जर मी ख्रिस्ताबरोबर त्याच्या सफरिंग मध्ये, त्याच्या बरोबर जर मी दुःख भोगत आहे तर मी वारिस आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट केलं की दास हा सदा सर्वदा घरामध्ये राहत नाही, पण देवपुत्र राहतात. आणि देवपुत्र कधी आहे? जर खरोखर तुम्हाला सत्य समजलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, तर सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. आणि त्या सत्याने, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने मध्यस्थी केल्याप्रमाणे, जर तुम्हाला ख्रिस्ताचा आत्मा चालवत आहे तर तुम्ही ख्रिस्ताचे आहात. जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे तर तुमच्या पापामुळे तुम्हाला सोडून गेलेला नाहीये. तर देवाच्या आत्म्याने जर तुम्ही चालवले जात आहात तर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, तर तुम्ही देवपुत्र आहात आणि अभिवचनाची संतती आहात, आणि सदा सर्व काळ पुत्राबरोबर. आमीन. देवाच्या नावाला धन्यवाद. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. इथून पुढची वेळ आपले संचालक श्वेता सिस्टर यांची. हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद. आपण इथून पुढची वेळ हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. या रात्री ईश्वरा तू माझला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. हालेलुया, प्रेज लॉर्ड, गुड नाईट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. Praise the Lord. जय मसीह.